Okay, good morning. Good morning, sir. Good morning. Okay, so uh, in the last lecture, we have started the methods of disposal of solid waste. So I think we have covered 3-4 methods that open dump, then landfill, then compaction, then incineration. So these 3-4 methods we have seen. So the last method of the disposal of solid waste is the composting. Okay. So what include composting? Composting means what? आपण लँड ओपन डंप मध्ये काय पाहिलं? So we will review in short. Okay. So these methods we have seen. What we have seen in the open dump? Anyone? What is open dump? The waste materials are thrown in open space. Okay, correct. So the waste, whatever waste day by day coming in the environment, that waste we are throwing on the open land. ओपन लँड वरती जर आपण जे काय वेस्ट आहे ते डंप केलं तर त्याला आपण ओपन डंप असं म्हणतो. सो त्याचे बरेचसे ड्रॉबॅक्स आहेत. ते ओपन डंप असेल तर पावसाच्या पाण्यामुळं त्याच्यात रेन वॉटर जर पर्कोलेट झालं तर त्या रेन वॉटर थ्रू त्या वेस्ट मधले जे काय बॅक्टेरिया किंवा इनऑर्गॅनिक मॅटर्स आहेत ते काय होतील, तुमच्या नदीला जाऊन मिळतील आणि इनडायरेक्टली ह्युमन वरती त्याचा इम्पॅक्ट होईल. किंवा काही नॉन डिग्रेडेबल पार्ट असतील ते तसेच पडून राहतील. जे डिग्रेडेबल असतील त्याचा एन्व्हायरमेंट वरती इम्पॅक्ट होईल. सो दीज आर दी ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज ऑफ दी ओपन डॅम. देन लँडफिल. Second method of disposal is landfill. What we have seen? काय करायचं लँडफिल मेथड मध्ये? काय केलं आपण? काय पाहिलं? काय पाहिलं होतं? एका खड्ड्यामध्ये काय करायचं? जे काय तुमचं सॉलिड वेस्ट आहे की जे डिस्पोज होणार आहे की डिग्रेडेबल आहे आणि त्याच्यावरून सॉइलचा लेअर. So in this way we can dispose the waste in the by the landfill method. Then compaction. So we have seen in the compaction method जे काय मटेरियल आहे ते कॉम्प्रेस किंवा कॉम्पॅक्ट किंवा कॉम्प्रेस करायचं आणि ते कॉम्पॅक्ट किंवा कॉम्प्रेस केलेले मटेरियल काय की जेणेकरून काय पाहिलं होतं? काय होतं कॉम्पॅक्शन मध्ये? इथपर्यंत आपण पाहिलं होतं. द वेस्ट इज कॉम्पॅक्टेड ऑर कॉम्प्रेस्ड. इट ऑल्सो ब्रेकअप लार्ज ऑफ फ्रॅगल आयटम ऑफ वेस्ट. म्हणजे जे मोठे मोठे आयटम्स आहेत किंवा पार्ट आहेत त्याला आपण एकदम स्मॉल स्मॉल आयटम मध्ये तयार करतो आणि हे एक फीड म्हणजे दुसऱ्या काही जैविक आहेत त्यांना अन्न देण्याची प्रक्रिया कॉम्पॅक्शन आणि कॉम्प्रेस केल्यामुळे होते. काही बॅक्टेरिया असतील त्यांना जे की आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं गांडूळ खत असं आपण म्हटलं होतं की गांडूळ काय करतो तर आपली जमीन भुसभुशीत काम करायचं. मग त्याला खाद्य म्हणून काय देणार तर आपण असे काय जे आपलं वेस्ट आहे की जे वेस्ट कॉम्पॅक्ट आणि कॉम्प्रेस करायचं आणि त्याच्यात ते जे आहे ते अशा जे आपले साठी उपयोगी असे जे जीव आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो एक फीड म्हणजे अन्न देण्याची एक प्रक्रिया विशिष्ट अशी प्रक्रियेनं आपण ते अन्न त्यांना देऊ शकतो. सो दॅट इज दी कॉम्पॅक्शन मेथड. अँड द लास्ट मेथड इज दी composting method. In this composting method, see what we have to do. The composting is the biological decomposition of organic waste under controlled aerobic condition. Composting is biological
decomposition. Biological it means जैविक, करेक्ट. बायोलॉजिकल म्हणजे काय? जैविक. डिकम्पोजिशन, व्हॉट इज डिकम्पोजिशन? हा, मिनिंग ऑफ डिकम्पोजिशन. ते मातीत कुजणे, करेक्ट. डिकम्पोजिशन मीन्स कुजणे किंवा कुजवणे. ओके, कुजणे. सो जैविक बायोलॉजिकल डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट. व्हॉट इज ऑर्गॅनिक? ऑर्गॅनिकला मराठीत आपण काय म्हणतो? सेंद्रिय. सेंद्रिय. अंडर aerobic condition. Under aerobic condition, what is aerobic? In the aerobic condition, oxygen is present. Aerobic condition मध्ये काय? त्या ठिकाणी ऑक्सिजन, फ्री एअर प्रेझेंट असते. सो आता बघा, पूर्ण सेंटेन्स मिनिंग काय? कंपोस्टिंग म्हणजे काय? व्हॉट इज कंपोस्टिंग? कंपोस्टिंग म्हणजे एक बायोलॉजिकल डिकम्पोजिशन आहे. म्हणजेच जे काय तुमचं वेस्ट आहे ते कुजवण्याची प्रक्रिया आहे. कोणतं वेस्ट? तर ऑर्गॅनिक वेस्ट, म्हणजे सेंद्रिय. असं सेंद्रिय पद्धतीनं जे वेस्ट आहे ते कुजवण्याची एक प्रक्रिया आहे. कंट्रोल एरोबिक कंडिशन म्हणजे फ्री ऑक्सिजन जे अवेलेबल असताना बायोलॉजिकल कंपोजिशन कशाचं? तर ऑर्गॅनिक वेस्टचं होण्याची ही एक प्रक्रिया आहे. म्हणजेच काय? तर जे काय आपल्या घरातलं जे वेस्ट आहे, की जे गार्बेज आहे, ते काय करतो आपण? त्याचं डिकम्पोजिशन, बायोलॉजिकल डिकम्पोजिशन करतो इन दी प्रेझेन्स ऑफ एअर और ऑक्सिजन. सो दॅट इज दी कंपोजिशन. सो व्हॉट इन्क्लूड इन दिस? काय काय याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण करतो? तो इंडस्ट्रीज ॲज पेपर, ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग. बघा, इंडस्ट्रीमधून काय आपल्याला पेपर मिळतात की जे डिकम्पोज होतात. ॲग्रिकल्चर मधलं जे वेस्ट आहे तेही आपण डिकम्पोज करू शकतो. आणि फूड प्रोसेसिंग किंवा काय फूड प्रोसेसिंग मधून राहिलेले वेस्ट. सो पेपर असतील, ॲग्रिकल्चर असतील किंवा फूड प्रोसेसिंग मधून राहिलेलं जे वेस्ट आहे, दॅट वेस्ट गिव्स आउट विच ऑलमोस्ट 100% ऑर्गॅनिक. म्हणजे याच्यातून मिळणारं 100% सेंद्रिय असं वेस्ट असतं. पेपर असेल, ॲग्रिकल्चर असेल, फूड प्रोसेसिंग मध्ये हे 100% सेंद्रिय असं वेस्ट असतं. दिस ऑर्गॅनिक मॅटर कॅन बी कंपोस्टेड टू इल्ड गुड मॅन्युअर. आणि हे जे ऑर्गॅनिक मॅटर जे आहेत हे काय करतात? जर आपण त्याचं कंपोस्टिंग केलं तर इल्ड गुड मॅन्युअर. इट मीन्स व्हॉट? इल्ड म्हणजे काय? उत्पादन. उत्पादन. गुड म्हणजे मराठीमध्ये आपण चांगलं म्हणू. मॅन्युअर म्हणजे काय? खत. खत. म्हणजेच जर आपण बायोलॉजिकल डिकम्पोजिशनचं, ऑर्गॅनिक मॅटरचं जर ॲरोबिक कंडिशन मध्ये जर आपण कंपोस्टिंग केलं तर आपल्याला याच्यापासून एक चांगलं खत मिळतं की ज्याच्यापासून आपल्या क्रॉपचं उत्पादन चांगलं होऊ शकतं. गॉट इट एव्हरीवन? येस सर. सिंपल आहे की घरातलं जे वेस्ट असेल किंवा पेपर असतील किंवा ॲग्रिकल्चरलचं वेस्ट आहे, सेंद्रिय वेस्ट आहे, म्हणजेच ऑर्गॅनिक आहे. हे ऑर्गॅनिक जर आपण कंपोस्टिंग केलं, म्हणजेच ही प्रोसेस दिसते तुम्हाला. हे टाकायचं, त्याच्यावरती माती टाकायची, परत त्याच्यावरती ते टाकायचं, जे वेस्ट आहे ते टाकायचे, परत त्याच्यावरती माती टाकायची आणि परत ते मिक्स केलं आपण काही दिवस, 4 दिवस 5 दिवस त्याला पिरियड देऊन, तर ते खत तयार होतं. आणि ते खत जर आपण आपल्या क्रॉपसाठी, शेतीसाठी वापरलं तर इट विल गिव्ह अ गुड इल्ड, म्हणजे आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. कशामधून? तर हे ऑर्गॅनिक वेस्ट आहेत त्यामध्ये. ओके, so this is the composting. Again here written, compost is the end product obtained after subjecting the organic fraction of solid waste to aerobic or anaerobic decomposition to yield human like solid, carbon dioxide, water vapor and energy. So in this carbon dioxide असेल किंवा water vapor असेल किंवा energy असेल in the form of aerobic and anaerobic,
म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट असताना किंवा ऑक्सिजन ऍबसेंट असताना ज्या काही पद्धतीनं कंपोस्टिंग प्रोसेस केली जाते आणि आपल्याला त्याच्यातून एक चांगलं खत किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, या गोष्टी आपल्याला एनर्जी असेल, या गोष्टी मिळतात. म्हणजे मिथेन वायू वगैरे आपल्याला याच्यातून मिळू शकतो. सो दिस इज दी मेथड ऑफ कंपोस्टिंग. एव्हरीवन गॉट इट? Yes, sir. Okay. Yes, sir. So what include in the composting? So different stages of composting. If you see here, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर कंपोस्टिंगचे डिफरंट स्टेजेस आहेत. सेग्रिगेशन ऑफ सॉलिड वेस्ट. सेग्रिगेशन इट मीन्स व्हॉट? जे काय सॉलिड वेस्ट आहे ते सेपरेट करायचं. आपल्याला हवं असणारं जे ऑर्गॅनिक आहे तेच आपल्याला कंपोस्टिंग मध्ये यूज करायचं आहे. देन प्रोसेसिंग ऑफ कंपोस्टेबल मॅटर. जे कंपोस्टेबल मॅटर आहे त्याचं प्रोसेसिंग करायचं. म्हणजेच आपण काय करणार आहे, जे वेस्ट आहे ते लेअर मध्ये अंतरणार आहे, त्याच्यावरती माती टाकणार आहे, परत दुसरे वेस्ट लेअर मध्ये अंतरणार आहे आणि याचं कुजण्याची प्रक्रिया झाल्यानंतर डिकम्पोजिशन, बायोलॉजिकल डिकम्पोजिशन म्हणजे कुजण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजेच प्रोसेसिंग ऑफ कंपोस्टेबल मॅटर. देन प्रिपरेशन फॉर दी कंपोस्ट. कशा पद्धतीनं प्रिपरेश करायचं म्हणजे प्रोसिजर. देन डायजेशन म्हणजे त्याची जी डिकम्पोजिशन किंवा कुजण्याची प्रक्रिया आहे. क्युरिंग म्हणजे आपल्याला थोडंसं पाणी पण त्या ठिकाणी मारावं लागेल की जेणेकरून ते कुजलं पाहिजे. अँड स्क्रीनिंग. स्क्रीनिंग म्हणजे ते मिक्स केलं पाहिजे आणि जर न कुजलेले पार्ट आहेत ते आपण परत काढून राहिलेलं एक खत तयार झालेलं आपण काय करू शकतो, आपल्या त्या क्रॉपसाठी किंवा लँडमध्ये डिस्पोज करू शकतो. सो हिअर ऑर्गॅनिक मॅटर प्लस O2 म्हणजे ॲरोबिक कंडिशन. ॲरोबिक कंडिशन में काय होतं, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच सेंद्रिय वेस्ट काही असेल, पेपर असेल, फूड प्रोसेसिंग मधून काय वेस्ट पडला असेल, घरातून आपल्या भाजीपाला व्हेजिटेबल्स जे वेस्ट आहेत ते पडलं असेल, किंवा ॲग्रिकल्चरल मधून जे काय वेस्ट राहिला असेल, आपण फर्टिलाइज केल्यानंतर जे काय वेस्ट राहिला असेल, असं जे काय वेस्ट आहे ते ऑर्गॅनिक वेस्ट. त्याच्यामध्ये ऑक्सिजन, फ्री ऑक्सिजन, ओपन ऑक्सिजन असेल त्या कंडिशन मध्ये आपण ॲरोबिक कंडिशन होते बायोलॉजिकल डिकम्पोजिशनची. त्याच्यामध्ये CO2, H2O, NH3, एनर्जी अँड अदर एंड प्रोडक्ट. दिस विल बी दी फायनल आउटपुट इन दी अंडर दी ॲरोबिक बॅक्टेरिया. अँड ॲनऑरोबिक कंडिशन म्हणजेच फक्त काय आहे तर ऑर्गॅनिक मॅटर, त्याच्यामध्ये फ्री ऑक्सिजन नाहीये आणि त्या केसमध्ये CH3, CO2, H2O, NH3, H2S energy. So that we will get. So this method is very good method for the sorry. This method is a very good method for the disposal of the solid waste. That is the composting. Okay. So this is nothing but the composting method of the disposal of the waste. Okay. And then last part of this solid waste management is 3R. What is 3R? Reuse, recycle, and Reduce. Reduce, reuse and recycle. Initially we have to reduce the waste. If we cannot reduce, then we have to reuse the waste. म्हणजे जे वेस्ट टाकणार आहे ते रियूज करा टाकण्या अगोदर. आणि रिसायकल म्हणजे जर आपण फेकून देतच असेल तर त्याचं रिसायकलिंग होणं गरजेचं आहे. रिड्यूस, पुनरावापर. रियूज अँड रिसायकल. पहिल्यांदा जितकं वेस्ट आपल्याला जे टाकणार आहे ते रिड्यूस करता येईल तेवढं खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यापासून घरात लागणारं आपल्याला जे काय खाद्य आहे की आपण जे बनवतो ते 100% आपण युटिलाइज केलं पाहिजे, म्हणजे ते संपवलं पाहिजे, म्हणजे ते रिड्यूस केलं आपण. वेस्ट तयारच नाही झालं, वेस्ट आपण दिलंच नाही, टाकूनच दिलेलं नाही, ॲज अ वेस्ट म्हणून काहीच ठेवलं नाही. सो इन दिस वे वी कॅन रिड्यूस. सो विल सी हाऊ टू रिड्यूस, हाऊ टू रियूज अँड हाऊ टू रिसायकल. सो इफ यू सी हिअर, रिड्यूस फर्स्ट. सो यू कॅन हेल्प बाय रिसायकलिंग. जर शेवटची स्टेज अगोदर रिसायकलिंग करायची वेळ जर
जर केलं आपण, तर त्या पद्धतीने आपण एखादी गोष्ट रिड्यूस करायचा प्रयत्न करू शकतो. एखादं कोणतेही वेस्ट असेल, यू कॅन हेल्प बाय रिसायकलिंग. आपण रिसायकलिंगची हेल्प रिड्यूस करण्यासाठी घेऊ शकतो. 1/3 ऑफ ऑल गार्बेज इज पॅकेजिंग. म्हणजे डायरेक्टली जर आपण ते वेस्ट म्हणून न टाकता ते जर पॅकेजिंग केलं आणि पर्टिक्युलर डिस्पोज केलं, मग ते पॅकेजिंग म्हणजे आता गार्बेज, हे गार्बेज जरी आपण वेस्ट म्हणून टाकलं तर ते कोणीतरी त्याचं ॲज फूड म्हणून वापर करू शकतो, करेक्ट. मग ते तिथं आपण पॅकेज करून आपण ते पाठवू शकतो. सो इन दिस वे वी कॅन रिड्यूस. देन buy things that are packages that can be recycled or made of recycled material. बघा, buy things, buy means what? buy, buy, purchase करणे, करेक्ट. विकत घेणे. विकत घेणे, परचेस करणे. थिंग्स म्हणजे गोष्टी. दॅट आर पॅकेजेस, म्हणजे ज्या पॅकेज केलेल्या गोष्टी, वस्तू आहेत की ज्या आपण खरेदी करणार आहे, दॅट कॅन बी रिसायकल. त्या वस्तू एकतर रिसायकल केलेल्या असाव्यात ऑर मेड ऑफ रिसायकल मटेरियल, किंवा रिसायकल मटेरियल पासून तयार केलेल्या असाव्यात. अशा वस्तू आपण परचेस करायला चालू केलं पाहिजे. असतात बऱ्याचशा गोष्टी अशा आपल्या रेग्युलर वापरातल्या, त्या गोष्टी जर आपण रिसायकलिंग करून केलेल्या प्रोडक्ट पासून जर तयार केल्या असतील तर आपण त्या परचेस केल्या पाहिजेत, असं या सेंटेन्सचं मिनिंग आहे. म्हणजेच आपण जर परचेस नाही केल्या तर ते मटेरियल जितकं आपण परचेस करत जाईल तेवढं पुढच्या वेस्ट पासून रिसायकलिंग होत जाईल. सो दॅट वी हॅव टू परचेस थिंग्स. अशा काही गोष्टी, वस्तू आपण थिंग्स म्हणजेच वस्तू खरेदी करा की ज्या वेस्ट मटेरियल पासून रिसायकल करून तयार केलेल्या असतील. व्हेन यू बाय समथिंग स्मॉल, बघा या सेंटेन्सचं मिनिंग बघा. व्हेन यू बाय समथिंग स्मॉल म्हणजे तुम्ही एखादी कोणती छोटी गोष्ट जर परचेस केली, विकत घेतली, से नो थँक्स टू अ बॅग. काय मिनिंग आहे सेंटेन्सचं? ब्रॅकेट केलं, याचं मिनिंग काय? कॅरी बॅग देऊ नका. हा, से नो थँक्स टू अ बॅग म्हणजे आपली सवय काय असते, कुठेही गेलं काही वस्तू घेतली की कॅरी बॅग द्या की, भांडत बसतो आपण, बरोबर आहे की नाही? कोण मला रिप्लाय देते का? खरं आहे की नाही मी सांगतोय? येस सर, खरंय खरंय. पाहिजे बॅग आम्हाला, द्या की कॅरी बॅग, अहो एवढं घेतलंय मी, असं आपण म्हणतो. बट ती कॅरी बॅग जर आपण छोटी असेल, ती घरी जाऊन काय करतो, प्रामाणिकपणे आपल्याला विचारायचं, ती वस्तू ज्यावेळी त्या बॅग मधून आपण काढतो त्यावेळी ती कॅरी बॅग कुठेही आपण फेकून दिलेली असते, खरं आहे की नाही? आपल्याला विचारायचं प्रामाणिकपणे. आपण एवढे हुशार, अभ्यासू किंवा शिकलेलो जर करत असेल तर आपल्यापेक्षा अजून बरेच जण असे आहेत की ज्यांना वेस्ट डिस्पोजलचं कन्सेप्टच माहित नाहीये, त्याचा एन्व्हायरमेंट वरती काय इफेक्ट होतोय तेच त्यांना माहित नाहीये. मग विचार करा काही दिवसांनी काय परिस्थिती होईल. आताच ठीक आहे, आपण म्हणतोय आता चाललंय असं, ठीक आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण मराठीत पण आपण काय म्हणतो, अति तिथं माती. त्या गोष्टीचा आपल्यावरतीच काही वर्षांनी खूप इम्पॅक्ट मोठा होणार आहे जर आपण रिड्यूस, रियूज आणि रिसायकलिंग जर यूज केलं नाही तर. 3R फॉर्म्युला आपल्याला यूज करायला पाहिजे. सो कोणतीही वस्तू, तिसरं सेंटेन्स काय, व्हेन यू बाय समथिंग स्मॉल, तुम्ही काही जर छोटी वस्तू जर बाय केली, परचेस केली तर असं म्हणा, नो थँक्स टू बॅग, नको मला बॅग नको आहे. आर यू गेटिंग? इन दिस वे यू कॅन रिड्यूस दी वेस्ट. आलं लक्षात? येस सर. रिड्यूस कसं करू शकतो? या पद्धतीने रिड्यूस करू शकतोय. रिसायकलिंग केलेलं वापरलं पाहिजे, बॅग नो थँक्स म्हटलं पाहिजे, किंवा गार्बेज जे आहे ते पॅक करून आपण ज्यांना गरज आहे त्यांना दिलं पाहिजे.
नाहीतर वेस्ट म्हणूनच पडणार. सो इन दिस वे वी कॅन रिड्यूस. देन रियूज. आता रियूज करायचा आहे. सो मेनी थिंग्स कॅन बी रियूज्ड बिफोर यू थ्रो देम आउट. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही टाकून देण्याऐवजी रियूज करू शकता. आता इथलंच एक्झाम्पल घेऊ आपण. एखादी आपण प्लास्टिकची कॅरी बॅग घेऊन आलो मार्केटमधून, त्याच्यामध्ये काहीतरी वस्तू होती. ती वस्तू आपण काढून घेतल्यानंतर ती कॅरी बॅग एका ठिकाणी कुठंतरी ठेवा तुमच्या घरामध्ये. आणि त्याच केसमध्ये जर तुम्हाला तीच कॅरी बॅग परत कोणत्याही एखादी वस्तू परत बाहेर घेऊन जायची असेल तर त्यासाठी तुम्ही ती वापरू शकता. सो अशा पद्धतीनं त्याच कॅरी बॅगचा रियूज करू शकता. बरोबर आहे. आपण व्हेजिटेबल्स आणायला जाताना जी पिशवी वापरतो, शुद्ध मराठी आणि समजेल असं बोलतो, एकदा भाजीपाला घेऊन आल्यानंतर परत फेकून देतो का? 15 रुपयाची आहे म्हणतो आपण. बरोबर की नाही? मग पैशाची किंमत आहे तर एन्व्हायरमेंटची पण किंमत ठेवली पाहिजे. बरोबर आहे. आपण टेक्निकल आहे म्हणून जर एखाद्याला समजत नसेल त्याला समजवायचं जायचं म्हटलं, ऐकलं तर चांगलंच आहे. पण आपण ऍज अ टेक्निकल आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. करत नाही पण केला पाहिजे. कारण का काही दिवसांनी काही वर्षांनी जर हे रिसायकलिंग नाही झालं, रिड्यूस नाही झालं तर इट विल बी दी डेंजरस फॉर अस. आपल्यासाठीच ते डेंजरस असणार. ओके. सो बिफोर थ्रोन यू कॅन यूज. देन यूज कॉफी कॅन्स. देन कॉटेज चीज कंटेनर फॉर दी स्टोरेज. कॉफी कॅन्स बरोबर आहे, जे कॉफीसाठीचे आपण ग्लास वापरतो. देन कॉटेज चीज म्हणजे मार्केटमधून आपण बेकरीमधून चीज वगैरे घेऊन येतो, आपण पाहिलं असेल. त्याला ते कशामध्ये असतात? कॅनमध्ये, छोट्या कंटेनरमध्ये असतात. तर ते स्टोरेजसाठी यूज करा. ते तुम्ही गार्डनिंग मध्ये तुमच्या काय करा, त्याच्यामध्ये छोटी छोटी तुम्ही रोप लावू शकता की जे परत कुजून जाऊ शकतं तिथं. अशा पद्धतीचे. आता प्लास्टिकचे असतील तर कुजणार नाहीत, पण त्याचा रियूज तुम्ही काहीतरी वस्तू स्टोरेज करण्यासाठी करा. मग ते कॉफी कॅन्स असतील म्हणजे चहा पिलेले, कॉफी केलेले जे काय ग्लास आहेत ते. अदरवाईज आपण मार्केटमधून चीज आणलं किंवा श्रीखंड आणला तर त्याला काय असतात बरोबर आहे, छोटे छोटे त्याला कंटेनर म्हणतात. इथं कंटेनर शब्द वापरलाय पण आपण त्याला छोटासा डब्बा म्हणू. सो दॅट यू कॅन रियूज फॉर दी स्टोरेज. दुसरं काहीतरी ते साफ करा आणि दुसरं काहीतरी स्टोअर करण्यासाठी वापरा. देन यूज बॅग्स ऑफ पेपर और बॅग्स ऑफ युज्ड एनव्हलप फॉर जॉटिंग नोट्स पुट्स. बघा, काही जे पेपर आहेत, बॅग्स ऑफ पेपर और बॅग्स ऑफ युज्ड इन्व्हलप. आता एखाद्या इन्व्हलप मध्ये आपल्याला काहीतरी बाय पोस्ट आलेलं आहे. आता आपण काय करतो, त्याच्यामधला पेपर काढून घेतो आणि इन्व्हलप कुठे जातो? परत डस्टबिन मध्ये. आणि तो डस्टबिन मधला आपण परत कुठेतरी आपल्याला जिथं डम्पिंग करत असतो त्या ठिकाणी आपण कचरा टाकून देतो. वेदर दॅट इन्व्हॉल्व, तो पेपर आहे, त्या पेपर आपण म्हटलं पेपर हा कंपोस्टिंग मध्ये चांगला कंपोस्ट होऊ शकतो. तर ज्या ठिकाणी रियूज करता येते त्या ठिकाणी रियूज करा. नोट्स काढण्यासाठी त्याचं परत पेज तयार करा इन्व्हॉल्वचं, त्याच्यावरती नोट्स काढण्यासाठी तो वापरा परत. सो लाईक वे यू कॅन रियूज. देन leftover in reasonable container instead of using wrap and foil. Okay, what is wrap and foil? Anyone? जेवण गरम ठेवण्यासाठी फॉइल पेपर यूज करतात. जस्ट मी तुम्हाला शब्दशः रॅपचा अर्थ सांगतो. रॅपला आपण शब्दशः असं लपेटणे म्हणजे गुंडाळून ठेवणे असं म्हणतो. आणि
Foil means what? अं, त्याचं मराठीत मिनिंग म्हणजे असा एक पातळ पद्धतीचा अल्युमिनियमचा पत्रा वगैरे असतो. तर आपण काय करायचं, तर लेफ्ट ओव्हर इन रिझनेबल कंटेनर इन्स्टेड ऑफ युझिंग रॅप ऑर फॉईल, म्हणजे जे फ्लेक्झिबल आहे, की जे आपल्याला आता गुंडाळून देता येते. नाहीतर आपण काय करतो, प्लास्टिकचं हार्ड मटेरियल वापरतो, मग ते हार्ड मटेरियल काय होतंय, डिग्रेड होत नाहीये. मग त्यांनी काय करायला सांगितले, असे कंटेनर वापरा की जे इझी लपेटता येतील. आणि फॉईल म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, म्हणजे अल्युमिनियमचा कुचका पत्रा की जो इझिली डिग्रेड होईल. रॅप म्हणजे लपेटणे आणि फॉईल म्हणजे एक असं कमी पातळ जाडीचा अल्युमिनियमचा किंवा दुसऱ्या एखाद्या ह्याचा पत्रा की जो डिकम्पोज होईल अर्ली. अशा पद्धतीचे मटेरियल तुम्ही काय करा, वापरा पॅकिंग करण्यासाठी. देन म्हणजे आपण वापरतो बघा आता, बाहेरून जर तुम्ही काय पार्सल घेऊन आला फूडमध्ये, तर तुम्ही पाहिलेत का ते? येस सर. हा, त्या पद्धतीचे पॅकिंग. सिल्वरचं काय म्हणला, आवाज येत आला नाही व्यवस्थित. असतं ना कोटिंग. करेक्ट, ते सिल्वर म्हणजे ते ऍक्च्युली त्याला अल्युमिनियम म्हटलेलं आहे, सिल्वर कलर आहे तो, पण तो एकदम थीन मध्ये वापरा की जे डिकम्पोजिशन त्याचं होईल. इन दिस वे दे आर टेलिंग. सो यूज ओल्ड क्लॉथ्स ॲज रॅग फॉर क्लिनिंग इन्स्टेड ऑफ पेपर टॉवेल. बरोबर आहे, आपण पेपर टॉवेल वापरतो आपण. पेपर टॉवेल इट मीन्स व्हॉट? टिश्यू पेपर. टिश्यू पेपर. टिश्यू पेपर. मग आपण टिश्यू पेपर वापरण्याऐवजी जे ओल्ड क्लॉथ्स आहेत, जुने कापड आहेत, क्लॉथ्स आहेत, यूज ॲज रॅग. रॅग म्हणजेच काय, तर कापड. जर जुने जे आपले क्लॉथ्स आहेत ते कापड म्हणून क्लिनिंग साठी वापरा इन्स्टेड ऑफ पेपर. टिश्यू पेपरच्या ऐवजी ते वापरा. देन आपण त्या पद्धतीने रियूज करू शकतो. हॅव अ गॅरेज सेल or donate clothes, books or toy that you don't use anymore. आता गॅरेज मध्ये जे काय सेल केलेलं आहे तो असेल, किंवा डोनेट क्लॉथ्स, तुम्ही म्हणजे क्लॉथ्स तुमचे डोनेट करू शकता. कारण का आपल्याकडे जर वापरायला भरपूर कपडे असतील तर आपण म्हणतो की नाही, आता हे कपडे मी वापरायचे बंद करणार आहे. त्या केसमध्ये काय करा, तुम्ही जर ते पडून राहत असतील तर डोनेट करा. असे भरपूर लोक आहेत की ज्यांना वापरायला कपडे नाहीत, क्लॉथ्स नाहीयेत. सो यू कॅन डोनेट. बुक असतील, आपली कॅपॅसिटी आहे म्हणून आपण परचेस करतो, पण असे काही स्टुडंट असतात की ज्यांना परत ते मिळत नाहीत बुक रीड करायला, तर त्यांना देऊन टाका. तुम्ही घरातच तुमच्या एका कुठं तर लॉफ्ट वरती ती पडून राहण्यापेक्षा रियूज करण्यासाठी द्या. सो सच ए वे वी कॅन रियूज दी थिंग्स. आलं लक्षात? येस सर. या पद्धतीने आपण काही गोष्टी रियूज करू शकतो. अँड देन रिसायकल. सो इच इयर वी यूज, आपण प्रत्येक वर्षी काय काय यूज करतो बघा की जे रिसायकल करू शकतो. 25 बिलियन्स प्लास्टिक कंटेनर. 25 बिलियन्स प्लास्टिक कंटेनर आपण काय करतो, इयरली यूज करतो. सो दॅट वी हॅव टू रिसायकल. देन 30 बिलियन बॉटल अँड जार्स. 30 बिलियन बॉटल अँड जार्स. मग ते थम्सअप असेल, तुमचं कोका कोला साठी वापरत असाल, किंवा काय फ्रुटी माझा असल्या बऱ्याच गोष्टीसाठी, किंवा अजून काय असेल, लिकर असेल, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही ज्या काही वस्तू वापरता
bottles म्हणून, jar म्हणून. So these are we have to recycle. Then 65 billion aluminum cans. अल्युमिनियमचे जे काय कॅन्स आहेत किंवा काही साईजचे आपण कंटेनर तयार करतो, 65 बिलियन्स पर इयर अँड 100 बिलियन पाउंड्स ऑफ पेपर. सो इतक्या साऱ्या गोष्टी आपण यूज करतो की ज्या नंतर वेस्ट म्हणून बाहेर पडतायत. 25 बिलियन छोटा आकडा वाटतोय, 30 बिलियन, 65 बिलियन, 100 बिलियन. यातला जर एकावरती जर आपण प्रोसेस केली तर आपल्याला एक बिझनेस मिळू शकतो. बरोबर आहे की नाही? कोणत्याही एका वस्तूवरती प्रोसेस करायची आपण, 100% त्याच्यापासून आपल्याला काहीतरी नवीन प्रोडक्ट तयार करता येतो. आणि दॅट प्रोडक्ट वी कॅन buy and recycle product will be there. That product will be the recycle product. आलं लक्षात? एवढ्या वस्तूंचं रिसायकलिंग आपण करू शकतो. So everyone got it, the 3R formula of waste? Yes, sir. Reduce, reuse and recycle. Okay. So here end of the our total environment part. Treatment of drinking water, treatment of wastewater and solid waste management. Got it everyone, this part? Yes, sir. Okay. So is the screen is visible? स्क्रीन दिसते का? नाही सर. नाही. Now visible? Yes, sir. येस सर. Yes, sir. So next part of this unit number 2 is the water management. Okay. So where we have learned this water management part in the initial phase of first chapter. पहिल्या चॅप्टरच्या कोणत्या टाइप्स ऑफ आपण जे हे पाहिले, ब्रांचेस ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, कोणत्या ब्रांच मध्ये वॉटर मॅनेजमेंटचा पार्ट पाहिला आपण? Water treatment. Water treatment, not that is the environmental engineering. That part we have covered. Water management, it means we have to store the water, we have to reuse the water for various purposes. That part. डॅम, कॅनल्स ते. हा, पण ती ब्रांच कोणती होती? हा, सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या सब ब्रांचेस पाहिल्या, त्या सब ब्रांचेस मधली कोणती ब्रांच होती की ज्या ब्रांच मध्ये आपण वॉटरचा पार्ट पाहिला? मॅनेजमेंट म्हणजे ते साठवणे, वापरणे. एन्व्हायरमेंट नो, एन्व्हायरमेंटल इज दी ट्रीटमेंट ऑफ वॉटर. Water resource engineering, good. Water resource engineering is the branch of civil engineering in which we are storing the water and using for various purposes. Got it? So see, we'll see now. This is the water management. So we'll see what we have to do. Okay, what is the necessity of water management? कशासाठी आपण वॉटर मॅनेजमेंट करतोय, काय गरज आहे, आपण थोडंसं डिटेल मध्ये पाहिलं होतं. डॅम कन्स्ट्रक्ट करणार आहे किंवा पाणी स्टोअर करणार आहे, कशासाठी करणार आहे?
What is the necessity? For agriculture, Okay. industries, Agriculture is the primary. Producing Cities. electricity. Hmm? Electricity produce No, करण्यासाठी. no. Agricultural, electricity, these are the right answer. But what is the primary requirement? For drinking purpose. Correct. Domestic. Drinking water, domestic purpose is the initial requirement. That is the first necessity. आपण जर स्वतः आपल्याला प्यायला पाणी नसेल तर शेतीसाठी वापरून काय फायदा आहे का? ज्या लोकांना जिथं प्यायला पाणी नाही आणि शेतीसाठी वापरायचा विचार करतोय, सो द फर्स्ट अँड प्रायमरी नेसेसिटी ऑर रिक्वायरमेंट इज द ड्रिंकिंग वॉटर. ओके, त्यासाठी आपल्याला वॉटर मॅनेजमेंट करायला पाहिजे. सेकंड, ॲज यू टोल्ड अबाउट द ॲग्रिकल्चरल. गुड. ॲग्रिकल्चरल म्हणजे आपण ड्रिंकिंग नंतर शेतीसाठी पाणी वापरू शकतो. ओके, देन industries, करेक्ट, गुड. इंडस्ट्रीमध्ये व्हेरियस प्रोडक्ट जे आपण तयार करतो ते प्रोडक्ट तयार करायला वॉटरची रिक्वायरमेंट आहे. MIDC असतील त्या ठिकाणी पाण्याची गरज असते. सो दी water management is required for the industry purpose also. That is the one of the necessity. Construction of building. Correct. Construction of structures, any structure. सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं कोणतंही स्ट्रक्चर असेल, रोड कन्स्ट्रक्शन की जिथं पाण्याची गरज आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल किंवा अदर स्ट्रक्चर असतील की जी व्हेअर दी रिक्वायरमेंट ऑफ वॉटर इज किंवा नेसेसिटी ऑफ वॉटर ऑल्सो. देन कोणीतरी सांगितलं इलेक्ट्रिक जनरेशन ना, पॉवर जनरेशन. yes sir. So that is the again necessity of the water management. इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी सुद्धा आपण पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो. अजून काय असेल? गुड गुड, यू हॅव गिवन लॉट ऑफ गुड आन्सर्स की मेजर त्या गोष्टींसाठी आपण पाणी वापरतो. सो दीज आर दी नेसेसिटीज ऑफ दी वॉटर मॅनेजमेंट. फर्स्ट ड्रिंकिंग, second agriculture, third industry, fourth hydropower generation म्हणजेच electric power generation, then fifth as our friend said construction purpose, and others मध्ये अजून कशासाठी यूज करू शकतो आपण. ओके, गॉट इट. these are the necessities. Okay, so you can see here by image. So here one of the necessity. Which necessity you are thinking here? की जे आपण नेसेसिटी पाहिल्या आता त्यातली कोणती नेसेसिटी इथं ऍप्लिकेबल आहे? Drinking. वॉटर इज रिक्वायर्ड फॉर ड्रिंकिंग हियर. ओके, हियर ऑल्सो सेम. इन एनी एरिया तुम्ही आपण ऍग्रिकल्चरला वॉटर यूज करायचं म्हणतो, पण अशा काही ड्रॉट एरियामध्ये जिथं दुष्काळ आहे अशा ड्रॉट एरियामध्ये काय होतंय? द रिक्वायरमेंट, ड्रिंकिंग वॉटर रिक्वायरमेंट इज अ बेसिक नीड. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? वॉटर मॅनेजमेंट करायला पाहिजे. पिक्चर वरून आपल्याला ऍज अन टेक्निकल पर्सन, ऍज अन इंजिनियर भरपूर काही बोलता आलं पाहिजे. फक्त पिक्चर बघून मग त्याचे ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज हे का दिसतंय, कशामुळे दिसतंय, लँड काय सांगते, ते पर्सन्स काय सांगतात, ते काय घेऊन चाललेत, आणि मग त्याच्यावर आपल्याला रिमिडीज काय केल्या पाहिजेत, इतकं भरपूर असं बोलता येतं एका पिक्चर वरून आपल्याला. बरोबर आहे ना? Yes, sir. हा, Yes sir. आणि ते आपल्याला दिसतंय पण इथं या ठिकाणी यांना ड्रिंकिंग वॉटरची गरज आहे या लोकांना. मग ड्रिंकिंग वॉटर पाहिजे असेल तर वॉटर मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजेच रेनी सीझन मध्ये पडलेलं पाणी यांना साठवून ठेवून या ठिकाणी ते ड्रिंकिंग साठी वापरणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे आपले थिंकिंग्स असले पाहिजे. सो हिअर अगेन द वॉटर इज रिक्वायर्ड फॉर ड्रिंकिंग पर्पज. ओके, सो सोर्सेस ऑफ वॉटर. कसं मिळतं पाणी आपल्याला? इफ यू सी द पिक्चर्स देन यू विल गेट. बाय रेन, पावसामधून आपण पाणी साठवू शकतो. स्नो, बर्फ तयार होतो, बर्फाचं पाणी होतं, त्याच्यामधूनही आपण वॉटर घेऊ शकतो. किंवा ड्यू, आपण मराठीमध्ये दव म्हणतो.
सो या व्हेरियस वे मधून आपण काय करतो, वॉटर मिळवू शकतो, की जे आपल्याला जी आपली रिक्वायरमेंट आहे. ओके, सो हिअर इन डिटेल सोर्सेस ऑफ वॉटर. Sources of water. Okay, so there are main two sources of water. Sir, sorry. Main two sources of water that एक पहिला आहे तो सरफेस वॉटर आणि दुसरा आहे सबसर्फेस वॉटर म्हणजेच ग्राउंड वॉटर. ओके, सरफेस वॉटर म्हणजेच पृष्ठभागावरती अवेलेबल असलेलं पाणी, करेक्ट. आणि सबसर्फेस वॉटर म्हणजे काय, ग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली अवेलेबल होत असलेलं पाणी. बेसिक डिफरन्स कळाला दोन्ही मधला. Yes, sir. ओके, आता सरफेस म्हणजे पृष्ठभागावरती कोणतं पाणी अवेलेबल आहे, ते कोणत्या फॉर्म मध्ये आपण पाणी अवेलेबल करू शकतो, वॉटर अवेलेबल करू शकतो. फर्स्ट इज लेक. लेक म्हणजे मराठीत तलाव. आपण तलाव म्हणतो. आपण आपल्या एरियामध्ये छोटे छोटे तलाव कन्स्ट्रक्ट करून काय करू शकतो, वी कॅन स्टोअर दी वॉटर. इथून एक सोर्स तयार होऊ शकतो आपल्याला. देन पॉन्ड्स, तळव. तलाव आणि तळ असं काही डिफरन्स नाहीये. बट पॉन्ड आपण कधी म्हणतो की स्पेसिफिक, आता त्याचं दुसरं वर्ड आपण आता आपल्याला माहित आहे, शेतीसाठी आपण काय म्हणतो, शेततळ, बरोबर आहे का. म्हणजे तो एक पर्टिक्युलर छोट्या पर्पज साठी जर आपण पाणी साठवलेलं असेल तर त्याला आपण पॉन्ड म्हणतो. मग ते पॉन्ड मध्ये आपल्या घरातील जो ड्रम बॅरल असतो तोही आपला एक पॉन्डचा प्रकार होऊ शकतो, की आपण एक दिवस ते स्टोअर केलेलं वॉटर 3 दिवस 4 दिवस पुढे वापरू शकतो. पॉन्ड हा झाला तलाव किंवा लेक आपण त्याला म्हणू. त्यानंतर पॉन्ड म्हणजे असा छोट्या पद्धतीनं, जसं शेततळ असं आपण पाहतो त्या पद्धतीनं जो पॉन्ड आपण तयार केलेला असेल टू स्टोअर दी वॉटर, दॅट इज दी पॉन्ड. देन स्ट्रीम. व्हॉट इज स्ट्रीम? प्रवाह. प्रवाह, किंवा त्याला प्रवाह हा रिव्हरचाही असू शकतो. सो इन मराठी व्हॉट वी कॅन से फॉर स्ट्रीम? झरा. झरा. स्ट्रीमला झरा नाही म्हणणार आपण, स्ट्रीमला आपण नाला म्हणू, बरोबर आहे, ओढा म्हणू, बरोबर आहे. स्ट्रीम एक वे आहे की जिथून थोड्याशा प्रमाणामध्ये पाणी वाहून जात असतं, बरोबर आहे का नाही. रिव्हर इज द लार्ज ॲज कम्पेअर टू स्ट्रीम. स्ट्रीमच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण रिव्हरचा विचार केला तर इट हॅव्हिंग गुड व्हेरी इट मीन्स लेंथ याची जास्त असते आणि विड्थ पण जास्त असते. बट स्ट्रीम हा एक छोटा ओढा असतो किंवा नाला असतो की जो फायनली परत कुठे जाऊन मिळतो, रिव्हरलाच मिळतो. सो स्ट्रीम. कॅनल असू शकतो का? नाही, कॅनल नाही असू शकत. कॅनल याच्यामध्ये जाऊ शकत नाही. कॅनल हा नंतर स्टोरेज रिझर्व्हायर मध्ये जाऊ शकतो. रिव्हर, स्ट्रीम म्हणजे सिंपली छोटा ओढा किंवा नाला, दॅट्स इट. ओके. रिव्हर इट इज दी, स्ट्रीम नंतर रिव्हर म्हणजे स्ट्रीम हे एक छोटा नाला ओढा असेल तर रिव्हर हा त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे इट हॅव्हिंग बिग विड्थ अँड लेंथ ॲज कम्पेअर टू स्ट्रीम. रिव्हर तर सर्वांनी पाहिलेलेच आहेत, बरोबर आहे की नाही. येस सर. अँड देन स्टोरेज रिझर्वायर. आता स्टोरेज रिझर्वायर मध्ये काय काय गोष्टी येतात, कोण कोण सांगेल? कशा पद्धतीने आपण तलाव सोडून दुसऱ्या कोणकोणते स्ट्रक्चर्स आहेत की आपण स्टोरेज रिझर्वायर, साठवून ठेवलेले जे काय तुमचं पाणी आहे त्याला आपण रिझर्वायर म्हणतो. आणि स्टोरेज की जे स्टोअर करण्यासाठी बांधलेलं स्ट्रक्चर त्याला आपण स्टोरेज रिझर्वायर, स्टोअर करून ठेवलेलं वॉटर. फर्स्ट काय असेल?
शेततळ. डॅम. नो 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 नो, शेततळ इथे विहीर. आलं, पॉन्ड मध्ये जाते ते. डॅम. विहीर. नो नो नो, विहीर हे आपण पावसाचं पाणी अडवलेलं असलं पाहिजे. विहीर काय तुमचं पावसाचं पाणी अडवलेलं आहे का? नाहीये. विहीर ही ग्राउंड वॉटर मध्ये जाते, सरफेस वॉटर. वी आर थिंकिंग अबाउट दी सरफेस वॉटर. बंधारा. करेक्ट, बंधारा. बंधारा. देन केटीवेर एक स्ट्रक्चर आहे, कोल्हापूर टाईप बंधारा किंवा कोल्हापूर टाईप वियर म्हणतो आपण त्याला. देन नाला बांध, मराठी वर्ड आहे आणि तो इंग्लिश मध्ये वापरला जातो. सेम वर्ड इंग्लिश आणि मराठीमध्ये, नाला बांध. सो डॅम असेल, बंधारा असेल, केटीवेर असेल, नाला बांध असेल. So these are the structure constructed for the storage of water. आणि यातून परत आपण स्पेसिफिक पर्पज साठी काय करतो, आपण वॉटर यूज करतो ऍज पर डिपेंड्स ऑन रिक्वायरमेंट. डॅम असेल, बंधारा असेल, केटीवेर असेल, नाला बांध असेल, किंवा आपण CNB सिमेंट नाला, सिमेंट बंधारा असं म्हणतो याला. छोट्या छोट्या स्ट्रीम वरती असतात. आता हे कुठं असतात बंधारे, तर स्ट्रीम वरती बांधलेले असतात, CNB किंवा नाला बांध. आता केटीवेर असेल किंवा मोठा बंधारा असेल किंवा डॅम असेल तर ते रिव्हर वरती असतात. स्ट्रीम आणि रिव्हर वरती वेगवेगळ्या पद्धतीनं वॉटरचा फ्लो किती आहे त्याच्यावरून हे कन्स्ट्रक्ट केले जातात. किंवा स्ट्रीम वरती एखादा लेक पण कन्स्ट्रक्ट केला जातो. मोठी स्ट्रीम म्हणजे मोठा ओढा असेल, त्या ओढ्यावरती आपण मोठा तलाव बांधू शकतो. आर यू गेटिंग दिस सरफेस वॉटर सोर्सेस? येस सर. Yes. सर. सोर्सेस ऑफ वॉटर आपण पाहतोय, कुठून कुठून आपल्याला वॉटरची रिक्वायरमेंट आहे, पाणी मिळत आहे. तर आता सध्या आपण सरफेस वॉटर वरती थिंक केल्यानंतर लेक, पॉन्ड, स्ट्रीम, रिव्हर, स्टोरेज मध्ये आपण हे कन्स्ट्रक्ट करू शकतो, स्टोरेज रिझर्वायर मध्ये. सो दीज आर दी सरफेस वॉटर, जिथं आपण पाणी सरफेस वरती अडवलेलं आहे त्या ठिकाणची चा सोर्स म्हणजे सरफेस वॉटर. सेकंड इज दी सब सरफेस वॉटर, म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण, ग्राउंड वॉटर. जमिनीच्या खालून जे पाणी आपण अवेलेबल करतोय, दॅट इज दी सब सरफेस वॉटर और ग्राउंड वॉटर. सो दी एक्झाम्पल, ओपन वेल. व्हॉट इज ओपन वेल? विहिरी. विहीर. ओपन वेल इज दी विहीर. इथं आलो आपण आता ग्राउंड वॉटर मध्ये, विहीर. देन ट्यूबवेल नळी. म्हणजेच काय? बोर. बोर. करेक्ट. बोर. बोर जे आपण घेतो आपल्या शेतामध्ये असेल किंवा घराजवळ असेल, की जिथून आपल्याला अंडरग्राउंड वॉटर, सब सरफेस वॉटर सोर्स मिळतो बोर मधून. म्हणजे विहीर असेल किंवा बोर होल असेल. स्प्रिंग. हा, व्हॉट इज स्प्रिंग? झरा. करेक्ट. आणि हा झरा कुठून अवेलेबल होतो, तर एखाद्या हिली एरियामध्ये तुम्ही असाल किंवा एखाद्या अशा एरियामध्ये की जिथून कुठून तरी अंडरग्राउंड पाझरून पाणी येत असतं. सो दॅट इज दी स्प्रिंग. त्याला आपण मराठीमध्ये झरा असं म्हणतो. मग हे कुठून येतंय? ग्राउंड वॉटरचं आहे ना, सबसर्फेस वॉटरचं आहे. करेक्ट. येस सर. पावसाचं पाणी कुठं तर झिरपलेलं असेल, ते झिरप एखाद्या हिल एरियामधून असेल किंवा आपल्या रेग्युलरच्या जवळपासच्या एखाद्या एरियामधून कुठूनही ते पाणी जर पाझरून येत असेल एखाद्या टेकडीच्या बाजूनी, तर ते आपण त्याला स्प्रिंग असं म्हणतो, झरा म्हणतो. सो दिस इज द अंडरग्राउंड वॉटर. ते काय तुमचं पावसाचं पाणी डायरेक्ट वाहून येत नाहीये, ते कुठून येत आहे, तर ग्राउंड मधूनच येत आहे. अँड इनफिल्ट्रेशन. व्हॉट इज इनफिल्ट्रेशन? चेंबर्स. चेंबर्स. अगेन. अजून कोण काय सांगेल?
हाँ, सिमिलर टू स्प्रिंग. स्प्रिंग हा एक झरा आहे की ऍट दी एंड, बर का, ऍट दी एंड आपल्याला पाणी मिळतं वापरायला. पण एंड फिल्ट्रेशन म्हणजे जी काय झिरपण्याची प्रक्रिया आहे पाणी. मग आपण एखादा वॉटरफॉल पाहिला असेल किंवा की जसं मी ते एक्झाम्पल दिलं स्प्रिंग मधून, किंवा एखाद्या हिली एरिया मधून जे काय पाणी झिरपलेलं आहे ते एखाद्या हिलच्या बाजूने, तुम्ही कुठं तर हिल स्टेशनला वगैरे फिरायला गेला असेल तर पाहिलं असेल. जेणेकरून आपण एखादं एक्झाम्पल पाहिलं तर आंबोली घाट वगैरे, घाट रिजन मध्ये पावसाळ्याच्या याच्यात तुम्हाला दिसत असतं की त्या हिल मधून पाणी पाझर लागलेलं. हा पाझरत पाणी असतं. तर दॅट इज द इनफिल्ट्रेशन. म्हणजे पाझरून पाणी येणे. मग ती एक छोटी स्ट्रीम पण तयार होऊ शकते त्या केसमध्ये. पाझरलेल्या पाण्याचा एक छोटासा फ्लो पण पाण्याचा होऊ शकतो, आणि साठवून राहिलं तर त्याला आपण स्प्रिंग म्हणू. इनफिल्ट्रेशन म्हणजे पाझरलेलं पाणी सिम्पली, किंवा झिरपलेलं पाणी. मग ते कुठूनही मिळो, तुम्हाला जमिनीच्या कोणत्याही पार्ट मधून मिळत असेल. आर यू गेटिंग? Yes, sir. So these are the sources of water, surface and subsurface water. Got it, everyone? Yes, sir. Yes, sir. Okay. So we'll continue remaining part in the next lecture. So our now time is about to closing. So we will stop here today, and we will continue the remaining part in the next lecture. So wait, I will take attendance. Then we will